आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव येथे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील महिलांना घर बसल्या उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरपंचायतीच्या वतीने शिलाई मशीन वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठा आधार मिळणार आहे. या कार्यक्रमात नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्ष भारती वसवाडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप माळी यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते आज एकूण 60 गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त करत या योजनेमागील उद्देश स्पष्ट केला. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, त्यांना घर बसल्या रोजगार मिळावा आणि त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा या योजनेचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप माळी, नगरसेवक तुळशीदास वसवाडे, दिगंबर कांबळे, नगरसेविका सौ शोभा हावले, वर्षा मनगुत्ते, सौ गिरिजा वठारे, सौ संगीता शिंगे, अमर शिंगे, रमेश कुरळे, सुकुमार हिरेमणी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या शिलाई मशीन वाटप योजनेमुळे अनेक महिलांच्या हाताला काम मिळणार असून त्यांना आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची संधी प्राप्त होणार आहे. नगरपंचायतीच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत व कौतुक करण्यात येत आहे. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. बोरगाव पट्टण पंचायतीच्या माध्यमातून आणि SFC या विशेष अनुदानातून विशेष करून SC समाजातील गरीब गरजू महिलांना, जेणेकरून महिला स्वावलंबी व्हावेत, स्वतःच्या पायावरती त्यांचा उदरनिर्वाह व्हावा हे उद्देश मनामध्ये ठेवून सरकारच्या माध्यमातून आज बोरगाव पट्टण पंचायतीच्या माध्यमातून एकूण 55 शिलाई मशीन आज वाटप होत आहेत. या प्रसंगी बोरगाव पट्टण पंचायतीचे अध्यक्ष पिंटू कांबळे असतील, उपाध्यक्ष भारती वसवाडे आणि आमचे सर्वच नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि पट्टण पंचायतीच्या माध्यमातून हा उपक्रम आज बोरगाव येथे आम्ही करत आहोत आणि भविष्य काळामध्ये सुद्धा बोरगाव पट्टण पंचायतीच्या माध्यमातून हेच हेतू मनामध्ये ठेवून बोरगावचा सर्वांगीण विकास असेल, सर्व जाती जमातीतील लोक असतील, सर्व या म्हणजे आमच्या बोरगाव नगरीतील सगळ्यांचा विचार करून, सगळ्यांना विशेष करून सरकारच्या माध्यमातून आणि पट्टण पंचायतीच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न सदैव आमचा त्या ठिकाणी राहील. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व महिलांचा सुद्धा त्या ठिकाणी विशेष त्यांना आवाहन करतो की याचा सदुपयोग आपण आपल्या चांगल्या कामासाठी आणि आपल्या सर्व उदरनिर्वाहासाठी आपण करावा, एवढीच इच्छा आपल्या या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करून पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. याच पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा सर्वसामान्य लोकांचा विचार करून आपण हे कार्यक्रम पट्टण पंचायतीच्या माध्यमातून राबवावेत अशी त्यांना विनंती करून मी माझ्यातून सुचवतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.